नमस्कार मित्रांनो, हे बघा आज मी तुम्हाला गाडी शिकवताना काही टिप्स देणार आहेत. तर हे बघा, आपण ज्यावेळेस दरवाजा उघडवतो गाडीचा, बरोबर, त्यावेळेस दरवाजा उघडवला का कोणी कोणी काय करतं, मध्ये बसल्यानंतर गाडीत हे बघा हा दरवाजा जो आहे ते जोरात लावता, एकदम जोरात किंवा एकदम हळू लावता. तर तसं नाही करायचं. हा दरवाजा लावताना थोडा हे बघा असा लावायचा आहे. कोणी कोणी काय करतो, एकदम जोरात दरवाजा उघडतात, दणादण आवाज येतो. त्याच्यात काय होतं, हा दरवाजा वागतो आणि या दरवाजाच्या आतील जे पार्ट आहेत ते तुटतात. तर तुम्हाला काय करायचे आहे, दरवाजा आहे बघा सावकाश लावायचा आहे, म्हणजे लागला पाहिजे. बघा आता दरवाजा लागला आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सीट बेल्ट लावताना काय करायचे आहे, जर तुम्ही ड्रायव्हिंग सीटवर बसले किंवा उजव्या साईडला बसले गाडीत, तर हा सीट बेल्ट उजव्या हाताने वरून ओढायचा आहे आणि ही क्लिप डाव्या हातात धरायची. हा असा ओढायचा आणि ही क्लिप इथं अटकवायची आणि काढताना हे बटन प्रेस करायचे आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सीट बेल्ट लावला. आता मी उजव्या साईडला, म्हणजे मी ड्रायव्हिंग सीटवर बसलो, त्याच्यामुळे मी उजव्या हाताने ओढला आणि डाव्या हाताने क्लिप धरली आणि इथं अटकवला. आता तुम्ही डाव्या साईडला बसले तर तुम्ही डाव्या हाताने क्लिप धरा, हा उजव्या हाताने ओढा. ही बेल्ट, हा बेल्ट उजव्या हाताने ओढा, ह्या हाताने ती क्लिप लावा, इथं अटका. म्हणजे तुम्हाला जसं योग्य वाटेल त्या प्रकारे तुम्हाला सीट बेल्ट लावायचं आहे, पण योग्य प्रकारे सीट बेल्ट लावायचं आहे. कारण की कोणी कोणी मानेतून अटकवता असं, तर ते चुकीचं असतं, तसं नाही अटवायचं. तर आता दुसरी गोष्ट, तुम्ही गाडीत बसल्यानंतर ज्यावेळेस गाडीचे गिअर शिफ्ट करता त्यावेळेस तुम्हाला क्लच पूर्ण दाबायचा आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही गिअर शिफ्ट करताना क्लच दाबता त्यावेळेस तुम्हाला एक्सिलेटर सोडायचे आहे, म्हणजे गाडी रेस होणार नाही. त्याच्यानंतर गिअर लिव्हरवर गिअर शिफ्ट केला का लगेच गिअर लिव्हरवरचा हात तुम्हाला स्टिअरिंगवर ठेवायचा आहे, म्हणजे जेणेकरून तुमच्या स्टिअरिंगचा बॅलन्सही जाणार नाही आणि गिअर लिव्हरवर ताण पडणार नाही. म्हणजे तुम्हाला खूप काही गोष्टींचं लक्ष द्यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला गाडी चालवताना क्लचवर पाय ठेवायचा नाही आहे. फक्त गिअर शिफ्ट झाला तर तुम्हाला क्लचवरचा पाय बाजूला करायचा आहे, नाही तर तुमच्या गाडीची जी क्लच प्लेट आहे ती घासली जात असते. त्याच्यानंतर तुम्हाला गाडी ज्यावेळेस इंडिकेशन देते, रिजर्वर लागते ती, म्हणजे डिझेल असो किंवा पेट्रोल असो, ती एक इंडिकेशन देते आपल्याला की गाडी आता रिजर्वर लागलेली, म्हणजे एक पिवळा लाईट दाखवत असते त्या ठिकाणी इग्निशनमध्ये. जे हे डॅशबोर्ड आहे इथं, इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे, याच्यावर ते माहिती देत असतं. ते एक पिवळा लाईट लागतो रिजर्वचा. त्यावेळेस गाडी रिजर्वर लागली म्हणजे तुम्हाला लगेच फ्यूल भरून घ्यायचे, मग ते डिझेल असो का पेट्रोल असो. कारण की तुम्ही जर कमी पेट्रोलवर गाडी चालवताय तर तो फ्यूल पंप काय करतो, खालून ओढण्याचा प्रयत्न करतो तो डिझेल पेट्रोल, आणि त्याच्यावर ताण पडतो जर कमी फ्यूल असलं तर. त्याच्यामुळे तुम्हाला इंधन आधी भरायचे, म्हणजे जेणेकरून तुमच्या गाडीचा फ्यूल पंप खराब होणार नाही. आता या तुम्हाला गाडीत तुम्हाला गिअर शिफ्टिंग कशी करायची ते दाखवतो मी. त्याच्यानंतर तुम्ही गाडीत बसले, सीट बेल्ट वगैरे सगळं लावायचं आहे, हँड ब्रेक चेक करायचं आहे तुम्हाला. म्हणजे गाडी चालू झाली का पुढे रनिंगमध्ये गाडी येईल त्यावेळेस त्याच्या आधी तुम्हाला हँड ब्रेक काढायचा आहे. तर हे बघा, डायरेक्ट गाडी चालू नाही करायची, पहिले हे स्विच ऑन करायचं आहे बघा. त्याच्यानंतर हे बाकीचे लाईट बंद झाले का मग गाडी चालू करायची. लगेच सेल नाही घ्यायचा, म्हणजे ते फ्यूल पंपमध्ये आलं पाहिजे, मग ते पुढे कार्बोरेटरमध्ये गेलं का मग सेल मारायचा. डायरेक्ट सेल नाही मारायचा गाडीला, म्हणजे डायरेक्ट चालू नाही करायची तुम्हाला गाडी. नंतर हे बघा, गाडी चालू झाली, न्यूट्रल करून घेतो मी, म्हणजे न्यूट्रल म्हणजे सेंटरमध्ये आणलंय गिअरवर. हँडब्रेक काढताना मी काय करीन, हे बटन दाबीन, हलका वर उचलीन आणि खाली ठेवून बघा. नंतर मी गिअर शिफ्ट करतो. आता फर्स्ट गिअर लेफ्ट साईड प्रेस करून पुढे. आता क्लच दाबला आहे. आता गिअर शिफ्ट करताना मी क्लच दाबलेला होता, आता हळूहळू क्लच सोडला, गाडी रनिंगमध्ये आली, बरोबर. नंतर मी क्लच सोडला, नंतर एक्सिलेटर देणार. नंतर दुसरा गिअर टाकताना मी आधी क्लच दाबणार, न्यूट्रलमध्ये येऊन मागे गिअर ओढून घेणार, गिअर लिव्हर, नंतर क्लच सोडणार, नंतर एक्सिलेटर देणार. म्हणजे मी ज्या वेळेस पण क्लच दाबणार त्यावेळेस मी एक्सिलेटर सोडणार. म्हणजे हे बघा, आता क्लच दाबला, एक्सिलेटर सोडलं, मग थर्ड गिअर टाकला, नंतर क्लच सोडला, नंतर एक्सिलेटर दिलं. म्हणजे गिअर शिफ्टिंगची ही योग्य पद्धती आहे. आता थर्ड गिअर आहे, परत चौथा गिअर टाकताना क्लच दाबणार, एक्सिलेटर सोडणार, नंतर क्लच सोडला, नंतर एक्सिलेटर देणार. आता बघा, मी त्या ठिकाणी युटर्न घ्यायचा आहे गाडीचा. पहिले मिररमध्ये बघीन मी, नंतर लेफ्ट साईड इंडिकेटर देईन, गाडी साईडला घेईन. गाडी साईडला घेतली का फर्स्ट गिअर टाकून इंडिकेटर देणार आणि स्टिअरिंग पूर्ण राईट साईड फिरून घेणार आणि मागे पुढे गाडीने याची खात्री करून घेणार पहिले. आता बघा,
मागून गाडी येते, ती गाडी जाणार त्याच वेळेस मी टर्न घेईन इथून, हे बघा. पण गाडी थोडीशी चालमध्ये असली पाहिजे, म्हणजे जेणेकरून आपलं गाडीचं सस्पेन्शन खराब होणार नाही, तेव्हा स्टेरिंग फिरवायची. हे बघा, बोनट सरळ झालं का हा हाफ राऊंड आणि हा पूर्ण 1 राऊंड, 1.5 राऊंड वापस केला तर गाडीचे स्टेरिंग सरळ होतं, म्हणजे गाडीचे टायर सरळ होते आणि गाडी सरळ चालते. हे बघा, प्रत्येक वेळेस तुम्हाला गिअर शिफ्ट करताना क्लच दाबायचा आहे, एक्सिलेटर सोडायचे, नंतर क्लच सोडायचं आहे, गिअर शिफ्ट द्यायला, नंतर एक्सिलेटर द्यायचं आहे. म्हणजे गाडी रेस होणार नाही. म्हणजे रेस होणार नाही म्हणजे काय, जो गाडीचा आवाज येतो क्लच दाबल्यानंतर तुम्ही एक्सिलेटर देता तो आवाज येणार नाही. आता बघा, परत मला लेफ्ट साईडला गाडी घ्यायची आहे, मी लेफ्ट साईड इंडिकेटर देणार, ORVM म्हणजे लेफ्ट साईडच्या ORVM मध्ये बघणार, एक गिअर कमी करणार, मागे कोणीही नाही याची खात्री करून मगच गाडी लेफ्ट साईडला लावणार. अशा प्रकारे तुम्हाला गाडी चालवताना खूप काळजी घ्यायची मित्रांनो. धन्यवाद.